मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प मी जे शीर्षक दिलेलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख ट्रम्पचा असला तरी देखील खरं सांगायचं तर हा विषय जो आहे तो संपूर्ण अमेरिकेलाच लागू आहे. आणि हा जो देश आहे यांनीच वेगवेगळ्या पद्धतीने इस्लामी दहशतवादी किंवा मूलतत्ववादी कट्टरपंथी इस्लामी संघटना, त्या 2 फरक आहेत. काही संघटना या कट्टरपंथी इस्लामी आहेत आणि काही या दहशतवादाकडे झुकतात. या दोन्ही प्रकारच्या संघटनांना कायम खतपाणी जर कोणी घातलं असेल, तर ती महासत्ता जी आहे ती एक अमेरिकेची बघाल तुम्ही आणि दुसरे पाश्चात्य देशांमधले काही देश यांना वेळोवेळी जी कुठची संघटना त्यांच्या सोयीनुसार राजकारणात वापरायची असते, त्यासाठी ते त्याला बढावा देताना आपल्याला दिसतात. खरं सांगायचं झालं तर याही संघटना ज्या आहेत त्या स्वतःला भले कट्टरपंथी म्हणून घेत असतील, इस्लामी म्हणून घेत असतील, पण तरी सुद्धा धर्माशी यांचं काय नेमकं सोयरसूतक आहे मला बिलकुल ही बाब पटत नाही. कारण हे कुठे ना कुठेतरी या धर्माच्या नावाने आपला बक्कळ फायदा उकळून घेत असतात. त्यांना काही ना काही राजकीय हेतूंसाठी वापरलं जातं आणि त्यांची त्याला हरकत नसते. कारण त्यांना काही ना काही यश कमवायचं असतं आणि ते यश जे आहे ते सगळं भौतिक यश आहे. त्याच्यात काही फार मोठी गोष्ट पारमार्थिक आणि असे काही त्यांचे मोठे एम्स आहेत अशातला भाग नाहीये. हां, एक गोष्ट आहे म्हणजे हे त्यांच्या लीडरशिप बद्दल बोलते मी. लीडरशिप जे तत्वज्ञान सामान्य माणसासमोर ठेवतात त्याची भुरळ पडून त्यांना कार्यकर्ते जरूर मिळतात आणि ते कार्यकर्ते बिचारे हे त्यांच्या मनामध्ये हे असतं की आपण जे काही करतोय ते खूप मोठं धर्मासाठीचं अत्यंत पवित्र काम करतोय, उदात्त काम करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या धर्माचं पुनरुज्जीवन होईल, त्याची सत्ता संपूर्ण जगामध्ये येईल, या भाबड्या आशेने लोक जमा होतात. परंतु त्यांचा वापर जो आहे तो फक्त राजकीय कारणांसाठी केला जातो. ह्याच्यासाठी कित्येक उदाहरणं देता येतील. फार काही कुठे शोधत बसण्याची बिलकुल गरज नाही. आज तुम्ही आजच्या घडीला सुद्धा बघा. मी ट्रम्प यांच्या बाबतच जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आणि आज म्हणजे त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प यांनी मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेच्या काही शाखांना फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता दिलेली आहे. फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन. मुस्लिम ब्रदरहूडचा जॉर्डन चॅप्टर असेल, लेबनॉन चॅप्टर असेल किंवा इजिप्त चॅप्टर असेल, या तिघांना FTO म्हटलं गेलेलं आहे. मला तुम्ही सांगा की जर का संघटना ही एकच आहे आणि ती विविध राष्ट्रांमध्ये पसरलेली आहे, मग ब्रिटनमधली मुस्लिम ब्रदरहूड ही वेगळी कशी काय असू शकते? अमेरिकेमध्ये मुस्लिम ब्रदरहूडशी संलग्न असलेल्या कित्येक संघटना आहेत. त्यांचं काय? फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन सोडून द्या तुम्ही. तुमच्या देशामध्ये आहे त्यांचं काय करायचं? आणि वेगवेगळ्या देशांमधून पसरलेली ही जी संघटना आहे, तिचं नेमकं काय करायचं? म्हणजे एका बाजूनी आपण त्यांना तुम्ही डेझिग्नेशन करता आणि ती गोष्ट चांगली मी मान्य करीन, की याच्याबाबत काही शंका असायला नको लोकांच्या मनामध्ये. कारण कुठे ना कुठेतरी आजच्या घडीला कट्टरपंथी इस्लामी संघटना म्हणून मुस्लिम ब्रदरहूडकडे बघितलं जातं आणि मग त्यांच्यामधून जन्म घेणारे किंवा त्यांनी आकार दिलेले जे लोक असतात ते पुढे जाऊन दहशतवादी संघटना स्थापन करताना आपल्याला दिसतात. किंबहुना आजच्या घडीला जगामधल्या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांची पाळंमुळं ही कुठे ना कुठेतरी मुस्लिम ब्रदरहूड पर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसतात. मग त्याला ना ओसामा बिन लादेन अपवाद आहे, ना तुमचा अयमान जवाहिरी अपवाद आहे. तेव्हा ही संघटना जी आहे तिचे मग 3च देशांमध्ये चॅप्टर जे आहेत ते का असे FTO ठरवले गेले? हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या 3 देशामध्ये आपल्याला ॲक्शन घ्यायची म्हणून ते FTO करा. बाकीच्या देशांमध्ये मग जे काय असेल ते असेल. तेव्हा हा जो दुटप्पी व्यवहार आहे, दुहेरी वागणं आहे, त्याच्यामधूनच तुम्हाला तात्पुरते लाभ मिळताना जरूर दिसत असतील, राजकीय लाभ मिळताना दिसत असतील, परंतु
दीर्घकालीन धोरण म्हणून अमेरिका कायम फसत गेलेली आपल्याला दिसते. त्याचंच दुसरं उदाहरण अगदी आजच्या काळातलं द्यायचं झालं, तर ते जोलानींचं आहे. मला वाटते डिसेंबर 2024 मध्ये म्हणजे बायडेनच सत्तेवरती होते, तेव्हा अ, बशार अल असद यांची हकालपट्टी झाली. त्यांना रशियामध्ये जावं लागलं आणि त्यांच्या जागी म्हणजे त्यांची सत्ता जी आहे ती जोलानींच्या हातात दिली गेली. जोलानींच्या हातामध्ये ही सत्ता दिली गेली. ते जोलानी कोण होते? त्यांच्या डोक्यावरती 50 लाखाचं इनाम होतं. टेररिस्ट म्हणून ते घोषित करण्यात आलेले होते. अशा माणसाच्या हातात अखेर सत्ता दिली गेली. आता ह्याच्यातून आश्चर्य काहीच वाटण्यासारखं नाहीये. आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तानमध्ये आज जे तालिबान नेते हे तिथले राज्यकर्ते म्हणून वावरतात. त्यांच्या डोक्यावरती काय इनाम होते हेही आपल्याला माहिती आहे. एक काळ हे पाकिस्तानच्या तुरुंगात डांबले गेलेले नेते होते. त्यांना तुरुंगातून सोडवलं गेलं आणि दोहा इथे चर्चेसाठी नेलं. कोणी नेलं? तर तालिबानांच्या हातात परत सत्ता द्यायची. म्हणून चर्चांच्या ज्या फेऱ्या झाल्या दोहामध्ये तिथे नेलं गेलं. मग मुळामध्ये 2001 साली तुम्ही जेव्हा अफगाणिस्तानमध्ये शिरलात, तेव्हा तालिबानांची राजवट उखडून टाकण्यासाठी शिरलात ना. 11-12 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे असं वाटून वाटाघाटींना सुरुवात झाली. ती कधी? तर ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये. ते पूर्ण केलं ते बायडेननी. बायडेन सत्तेवरती आले आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकन सैन्य माघारी नेलं. इराकमध्ये हीच परिस्थिती होती. इराकमध्ये ज्यावेळेला सद्दामची सत्ता म्हणजे ते सद्दामसाठी म्हणून सद्दामला काढून टाकण्यासाठी म्हणून सैन्य आत गेलं खरं, पण ते फसत-फसत कसं गेलं? किती वर्ष आत राहावं लागलं. आणि सद्दामच्या राजवटीमध्ये काम करणारे जे उच्च पदस्थ असतील किंवा अन्य अधिकारी असतील, त्या सगळ्यांना काढून टाकण्याचा निर्णय झाला. तो काढून टाकल्यानंतर ते सगळे जाऊन मिळाले आयसिसला आणि ज्यांनी सगळ्यांनी मिळून मग विरोध केला अमेरिकन प्रशासनाला. या सगळ्यातून धडा घेतला असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु धडा घेतलेला दिसत नाही आपल्याला. आज नायजेरियामध्ये तुम्हाला ज्यावेळेला तिथल्या ख्रिश्चनांना छळलं जातंय असे आरोप ट्रम्प करतात, तेव्हा तिथली मुस्लिम ब्रदरहूड जी आहे किंवा अशाच संघटना ज्या आहेत, त्यांची आठवण तुम्हाला येते. तोपर्यंत ती आलेली नव्हती. तेव्हा अशा पद्धतीचे हे जे व्यवहार आहेत, या व्यवहारांमधून मध्य पूर्वेमध्ये तुम्ही आज जी इराणवरती कारवाई करता आहात, तिच्यामुळे लोकांचं समाधान का होत नाहीये? लोकांचा तुमच्यावर विश्वास का बसत नाहीये? ह्याचं उत्तर जे आहे ते प्रामाणिकपणे कुठेतरी ट्रम्प यांनी स्वतःला विचारलं पाहिजे आणि ते उत्तर जे आहे त्याचं कटू सत्य समजावून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा आज इराणी राजवटीला कट्टरपंथी राजवट म्हणता, इस्लामी दहशतवादी राजवट म्हणता, तेव्हा मग ह्या सर्वांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय नियम लावलेले होते? मोजपट्टी काय लावलेली होती हा प्रश्न येतो. आज तुमच्यासाठी जे कट्टरपंथी दहशतवादी संघटना आहेत, त्या उद्या तशा राहणार आहेत का? हा प्रश्न आता लोकांच्या मनात यायला सुरुवात झाली आहे आणि मग त्याच्यासाठी म्हणून इतके बिलियन्स ऑफ डॉलर्स हे वाऱ्यासारखे वारेमाप पैसा खर्च करायचा आणि युद्ध करायचं आणि त्याच्यामधून सर्वसामान्य संपूर्ण मध्य पूर्वेचं जीवन जे सगळं विस्कळीत झालेलं आहे, त्या सगळ्याची किंमत काय आहे? हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो आणि म्हणून ट्रम्प साहेब जो प्रश्न विचारलेला आहे तो महत्वाचा आहे, की सकाळी तुम्ही कबाबाची न्याहारी करता आणि संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी खात आम्हाला सांगता, की अहो माझी कडक एकादशी आहे. तर त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायला फार कठीण जातं. कठीण जातं. त्यामुळे अमेरिका जर का ही महासत्ता आहे आणि तुम्ही आता सिद्ध केलेलं आहे, की ज्याच्या हातामध्ये दंडा असतो, त्याचं राज्य चालतं. बळी तो कानपिळी. हे मधुरांच्या बाबतीमध्ये बघितलं जगाने, ते आता इराणच्या बाबतीमध्ये जग बघतंय. पण त्याच्याने तुमची विश्वासार्हता वाढत नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला सांगते, की एक 15% लोक फक्त लाईक करतात. मला कळत नाही 85% लोकांना मी बोलते ते आवडत नाही का बटन दाबायला ते विसरतात कल्पना नाही. म्हणून आठवण करून द्यावी लागते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.